नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गासाठी विषय मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील बालसाहित्यिका गिरिजा कीर लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड यांनी स्थूल वाचन या पाठ्यपुस्तकामध्ये हा पाठ समाविष्ट केलेला आहे. यांनी लिहिलेल्या या लेखाचा आपण आस्वाद घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न असा पडतो की साहित्य म्हणजे काय. तुम्हाला साहित्याचे प्रकार तर माहितीच असतील. मग कविता असेल, कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, एकांकिका आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, व्यक्तिचित्र आहे, प्रवास वर्णन आहे, विनोदी लेख आहे, ललित लेख आहे, असे कितीतरी साहित्याचे प्रकार आपल्याला माहिती. पण साहित्य कशाला म्हणायचं? तर विजयाताईंनीच खूप सुंदर व्याख्या केली आहे बरं का साहित्याची. त्या म्हणतात, समाज हितासाठी जे लिहिलेलं असतं ना ते साहित्य. समाजासाठी, समाज हित जपण्यासाठी लिहिलेलं ते साहित्य. इतकी सुंदर साहित्याची व्याख्या विजयाताईंनी केलेली. मग साहित्य हे शब्दाचा जर तुम्हाला अर्थ कळला असेल तर आपण आता पुढे जाऊया. बालसाहित्यिका म्हणजे गिरिजा कीर ह्या सुद्धा साहित्यिका आहेत, पण यांचा इथे जो अभ्यास केलेला आहे तो एक बालसाहित्यिका म्हणून गिरिजा कीर यांचा अभ्यास विजयाताईंनी केलेला आहे. तर आपल्यालाही त्याचाच अभ्यास करायचा आहे. पण मी ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला आपल्या पुस्तकातील पाठ्यघटकातील जे पाठ आहेत त्यांच्यामुळे अभ्यास नंतर करायचा आहे. आता आधी आपण सुरुवातीला आपण त्या पाठाचा आस्वाद घेणार आहोत. किंबहुना तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पाठ वाचता तेव्हा त्या वाचनाची ती तुमची जी पातळी असते किंवा वाचन जेव्हा करतात तेव्हा ते एका आस्वादाच्याच पातळीवर तुम्ही करा. कारण कधी कधी असं असतं की अभ्यास करायचा म्हटलं की एक दडपण असतं आणि दडपणामध्ये मग ती आस्वादाची भूमिका फार बाजूला पडते. त्यामुळे मला असं वाटतं की आस्वादाची भूमिका ही जास्त महत्त्वाची आणि मग आस्वाद घेतल्यानंतर अभ्यास होत राहणार. इथेही सुद्धा साहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा, त्यातल्या त्यात बालसाहित्याचा आस्वाद घेऊनच मग पुढे समीक्षा म्हणजे कसं केलेलं आहे, समीक्षा म्हणजे कशी करायची याबद्दलची थोडक्यात माहिती छान पद्धतीने विजया वाड यांनी दिलेली आहे बरं का. पहिले आपण डॉक्टर विजया वाड यांचा परिचय करून घेणार आहोत. पृष्ठ क्रमांक 16, बालसाहित्यिका गिरिजा कीर, स्थूल वाचन. डॉक्टर विजया वाड 1945, प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातल्या जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्या सन्मानित करण्यात आलेल्या आहेत. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या आणि आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे त्यांचे कथासंग्रह. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या त्यांच्या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही त्यांची बालनाटके इत्यादी विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. आता हे जे सगळं वरचा परिच्छेद आहे ते डॉक्टर विजया वाड यांचा परिचय करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा शिक्षणासंदर्भातल्या ज्या दूरदर्शनवर किंवा आपले वेगवेगळे चॅनलवर जे शिक्षण तज्ज्ञ म्हणून बोलवले जातात आणि त्याच्या संदर्भातली काही माहिती दिली जाते तर बहुतांशी वेळा विजया वाड असतात बरं का. कारण शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. नवीन नवीन उपक्रम करणे, नवीन काहीतरी वेगळे शिक्षणामध्ये बदल घडवून आणणे यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. त्यांचे इतके विविध उपक्रम आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तर अभ्यास इतका सोपा वाटतो की अभ्यास म्हणून वाटतच नाही तो. आणि मग खेळातून, मनोरंजनातून अगदी हसत खेळत मुलं त्या आवडीने अभ्यास करतात. आणि म्हणूनच
त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, विशेषतः लहान मुलांच्या, त्या इतक्या जवळच्या आहेत की लहान मुलांसाठी ही जी आपण बघितलं चिंगू चिंगम असेल, दोन मित्र, बंडू बॉक्सर वगैरे अशासारखी त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत. त्यांच्या बालकादंबऱ्या आहेत, बालकथा आहेत, अद्भुत अशा कथासुद्धा आहेत. यासारखे विपुल लेखन, विपुल म्हणजे अगदी भरपूर लेखन विजया वाड यांनी केलेलं आहे. आता आपण खाली गिरिजा कीर यांच्या साहित्याचा अभ्यास करणार आहोत. बघा पुढे बघा, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. आता काय हे वलयांकित आणि काय हे हृदयांकित? विद्यार्थी मित्रांनो बघा, शब्दरचना सुद्धा शब्द असे नवीन नाविन्यपूर्ण शब्द वापरणं ही सुद्धा कलावंताची खरी कसरत असते बरं का. आणि हेच ती कलावंतामध्ये जी कला असते ना, ते असंच आपल्या सर्वसामान्य नेहमीच्या परिचयात शब्द तर कोणीही वापरतात, पण विपुल जर तुमच्याकडे शब्दसंग्रह जर विपुल असेल ना, तर तुम्हाला असे छान छान नवीन नवीन शब्द सुचतही जातात. तर बघा आता, वलयांकित काही नावं असतात तर काही हृदयांकित असतात. वलय म्हणजे प्रसिद्ध, नुसते प्रसिद्ध असलेले नावं असतात. काही जण आपल्या मनामध्ये त्यांचीही नावं साठवलेली असतात. तर काही नावं ही हृदयांकित असतात, मनावर राज्य करणारी असतात. आणि गिरिजा कीर यांच्या बाबतीत सांगायचं तर त्या प्रसिद्ध आहेत, त्यांच्याभोवती वलय तर आहेच आहे, परंतु त्या आपल्या मनामध्ये सुद्धा त्यांना स्थान आपण दिलेलं आहे, म्हणून ते आपल्या हृदयांकित सुद्धा आहे. कारण त्यांच्या कथा प्रवासाचा, लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. त्याचं कारण आहे की त्यांनी नुसतं लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये माणुसकीची किनार त्यांच्या सगळ्या लेखन प्रकाराला आहे. की त्यांनी जे लिहिलं आहे त्याच्यातल्या माणसाबद्दल न लिहिता माणसातील दडलेल्या माणुसकीबद्दल लिहिलेलं आहे. हे त्यांनी, आता आपण जेव्हा पुढे आपण वाचणार आहोत तेव्हा तुम्हाला मी हे सांगेलच की कशी माणुसकी त्यांनी दाखवलेली आहे त्या कथांमध्ये किंवा त्या कादंबरीमध्ये कशा पद्धतीने आले हे आपण बघणार आहोत. त्याचं विवेचन येईल, मग तुमच्या लक्षात येईल की माणुसकीची किनार म्हणजे काय. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार म्हणजे सहज वावरणे, संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता परत एक शब्द आहे जो मी वारंवार वापरत असते की आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. आस्वाद घ्यायचा आहे म्हणजे रसास्वाद घ्यायचा आहे. आता तुम्हाला रसाचा अभ्यास तुम्हाला 9वी मध्ये झालेले आहे की अद्भुत रस असेल, हास्य रस असेल किंवा करुण रस असेल, विभत्स रस सुद्धा असतो, हे सगळं झालेलं आहे. रौद्र रस असेल तर ह्या रसाचा आस्वाद आपल्याला ह्या साहित्यकृतीतून मिळतो. रसाचा आस्वाद सगळ्या कलेतून मिळतोच आणि साहित्य ही कला आहे. त्यामुळे आपण जेव्हा एखादी कलाकृती ही वाचत असतो त्यावेळेला त्या कलाकृतीमध्ये जो रस दिलेला आहे तर तो रस म्हणजे तो स्थायी भाव असतो. जो भाव सांगितलेला आहे लेखकाने, जो स्थायी भाव त्या कलाकृतीमध्ये दिलेला आहे आणि आपण वाचत असताना आपल्या मनामध्ये तो स्थायी भाव रसरूपात प्रतीत होतो, आपल्या मनामध्ये प्रेरित होतो आणि म्हणून मग आपल्या मनामध्ये एक प्रकारे आपण रसास्वादाच्या पातळीवर असतो. आता बघा, मी एक उदाहरण देते की रसास्वाद नेमकं म्हणजे काय. की एखादा नाटक असेल की त्या नाटकामध्ये अगदी शोकात्मक असं ते नाटक असेल, दुःखद वगैरे असं चित्रण केलेलं असेल. सध्या संपूर्ण नाटकभर एखादी जी नायिका आहे किंवा नायक आहे त्यांच्या वाटेला दुःख येतं. ते नाटक जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा रडायला येतं, आपल्याला वाईट वाटतं आणि आपल्याला त्या नायक नायिकेला होणारं दुःख हे बघून आपलं मन हेलावतं, कळवळतं. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे ना हीच आपली आस्वादाची पातळी असते. करुण रस आपल्या मनामध्ये येत असतो. त्या नायक नायिकांचं दुःख आपल्याला बघवत नाही, पण तरीही आपण बघतोच की. आणि बघतो म्हणजे काय, कारण साहित्याचा तो एक प्रकारचे घेतलेला आनंदच असतो. आता नाटक हे सुद्धा कला प्रकार आहे, पण त्याच्यासाठी संहिता तर आधी लिहावीच लागते. तर तो जो प्रकार, ती जी
ती जी घडणारी प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रिया म्हणजेच रसास्वादाची प्रक्रिया असते बरं का. तर असा हा आपल्याला रसास्वाद घ्यायचा असतो. मग आपण आता विजया वाड यांनी गिरीजातीर यांच्या साहित्याचा रसास्वादाच्या अंगाने कसा अभ्यास केलेला आहे त्याची ओळख करून घेणार आहोत. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता आपण सुरुवातीला त्यांनी सांगितलं की रसास्वाद कसा घ्यायचा असतो, त्यावेळेला आपली भूमिका काय असते आणि समीक्षा करायची म्हणजे काय, तर याच्यातील त्यांनी एक छोटासा फरक सांगितलेला आहे, तो बघूया आणि मग पुढे गिरीजातीर यांच्या साहित्याची ओळख करून घेऊया. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीचा चांगल्या गुणांचे आणि तिच्यातील दोषांचेही विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजेच रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजेच समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजेच त्या कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे होय. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता बघा की काय सांगितलेलं आहे की तुम्ही एखादं साहित्यकृती वाचतात. आपण एखादी गृहीत धरूया की आपण कथा वाचली आहे. आता जेव्हा आपण ती कथा वाचतो तेव्हा आपल्यामध्ये रसभावना ही निर्माण होत असते. पण ती रसभावना निर्माण होत असतानाच आपल्याला ती रसास्वाद ते सांगता आलं पाहिजे की ती कथा चांगली आहे का वाईट आहे, त्या कथेमध्ये काय दोष आहे, तुम्हाला नेमकी काय भावली, हे सांगणं म्हणजेच रसास्वाद होय. पण त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन अगदी त्याचा बारकाव्यानिशी चिकित्सक पद्धतीने त्याचा तुम्ही अभ्यास केला, त्याचं विश्लेषण केलं तर मात्र ती समीक्षा होते. समीक्षा करताना एक गोष्ट लक्षात घ्या की समीक्षा करताना तुम्हाला थोडं पूर्ण तयारीने करावी लागते. रसास्वाद घ्यायचं तर असं तयारी खूप अगदी अभ्यास वगैरे करून गेलं पाहिजे असं काही नाही. सहज तुम्ही एखादी कृती म्हणजे आता आपण एखादा चित्रपट बघायला जातो तर चित्रपट बघायला गेल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की घरी आल्यानंतर आपण काय बरं त्याच्यातलं कथानक होतं, काय घटना प्रसंग सांगितलेले होते, कशा पद्धतीने सगळं चित्रपटाचं सगळं शूटिंग झालेलं होतं, तिथे गाणी कोणती होती, त्या गाण्यामध्ये गायकांनी कुठल्या पद्धतीने गायलेली होती वगैरे, हे सगळं आपण सहज अगदी आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या कुटुंबियांना सांगतो. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही त्या चित्रपटाचा रसास्वादच घेऊन त्याचं केलेलं विवेचनच असतं ते. पण जर तुम्हाला समीक्षा करायची असेल तर नुसतं असं करून चालणार नाही. मग तुम्हाला बारकाव्यानिशी त्याचं चिकित्सक पद्धतीनेच त्याचं विश्लेषण करावं लागेल. म्हणजे एक प्रकारे रसास्वादाची पुढची पायरी ही समीक्षा असते. मग त्यामुळे तुम्ही एखाद्या वेळेला बघतात की चित्रपट दाखवताना बऱ्याच वेळेला जे मोठे मोठे समीक्षक असतात, परीक्षक त्यांनी केलेलं असतं आणि मग ते सांगतात की याला किती स्टार द्यायचे या चित्रपटाला, त्या चित्रपटाचं काय चुका झालेल्या आहेत, कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे, ती मांडणी बरोबर आहे का चुकीची आहे, ह्या सगळ्या गोष्टी छान विवेचन करून विश्लेषणात्मक करून त्यांनी सांगितलेलं असतं, ती असते समीक्षा. पुढे बघूया आता आपल्याला रसास्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला काय काय लक्षात ठेवावे लागतात हे तर आपणही करू शकतो. आणि म्हणून मग आपल्याला फक्त त्याच्यासाठी काय तयारी करावी लागते किंवा आपल्याला कोणते मुद्दे बघावे लागतात हे थोडंसं आपण बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की रसास्वाद करताना आपल्याला काय बाबी लक्षात ठेवायच्या आहेत तर ते एकदा बघूया. बघा, एक म्हणजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. म्हणजे मगाशी आपण जे साहित्य प्रकाराबद्दल बोललो की नाही, कथा आहे, कादंबरी आहे, परत कथेमध्ये सुद्धा परत वेगवेगळे प्रकार असतात की पौराणिक कथा आहे, विज्ञान कथा आहे, विनोदी कथा आहे, कुठल्या प्रकारे ग्रामीण कथा आहे वगैरे, अशा पद्धतीचे त्याचे प्रकार येतात. मग हे सुद्धा सगळे वाङ्मय प्रकार, साहित्य प्रकार म्हणजेच वाङ्मय प्रकार, की तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की कथा आहे म्हणजे नेमकं काय आहे, कुठल्या प्रकारची ती कथा, ऐतिहासिक कथा आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना तर जमेलच. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातील स्वभावातील भारावून टाकणारे विशेष कोणते. आता इथे व्यक्तिरेखा महत्त्वाच्या. आता व्यक्तिरेखा म्हणजे काय
पुस्तकामध्ये जी महत्त्वाची व्यक्ती आणि इतर व्यक्ती, महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर त्याला जोडून आणलेल्या इतर व्यक्तिरेखा ह्याबद्दल आपल्याला सांगायचं. आणि त्या व्यक्तिरेखा अशा त्यांनी कोणतं काम केलेलं आहे किंवा अशा त्या व्यक्तिरेखाचं चित्रण कशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे लेखकाने की ज्यामुळे आपल्याला त्या अगदी भारावून टाकतात, आपल्याला आवडायला लागतात त्या व्यक्तिरेखा. श्यामची आई पुस्तक वाचत असताना आपल्याला आई आवडते आणि आपल्याला श्यामही आवडतो. श्याममधला असलेला बालिशपणा आणि त्याचं अगदी निखळ त्याचं आईवरचं प्रेम वगैरे सगळं आपल्याला भारावून टाकतंच की. या पद्धतीने आपल्याला त्या व्यक्तिरेखांचा बद्दल काय विशेष वाटतं, काय वैशिष्ट्य वाटतं आपल्याला हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तिरेखा सहज फुलल्या आहेत की ते त्याचे बारकावे कृत्रिमपणे टिपलेले आहे हेही आपल्या लक्षात येतं की सहज त्याच्यामध्ये त्यांचा स्वभाव जो आहे त्या स्वभावाप्रमाणे त्या फुलवलेल्या आहेत की मुद्दामून ओढून ताडून काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कृत्रिमपणा जाणवतोय की काय, की त्याच्यामध्ये त्या व्यक्तिरेखांमध्ये सहजता आहे. सहज आहेत का कृत्रिम आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर इथे व्यक्तिरेखांचे स्वभाव आपल्याला माहिती असले पाहिजे, स्वभाव कसे भारावून हे. त्यानंतर पुढे बघा, कथानक आकर्षक आणि उत्कंठावर्धक आहे का. म्हणजे कसं की कथा, आता गोष्ट असतेच ना, प्रत्येक साहित्यामध्ये काहीतरी कथा आहे, कथानक असतंच. मग ते कथानक कसं आहे, ते कथानक सहज आलेलं आहे की त्या कथानकामध्ये काहीतरी कथानकची गोष्ट आहे ती आपल्याला आकर्षक वाटते का, उत्कंठा म्हणजे खिळवून ठेवते का, उत्कंठावर्धक आहे का. म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण वाचत असताना आपल्या मनामध्ये असा विचार काय होणार पुढे, पुढे काय होईल बरं. आणि काही काही पुस्तकं अशी असतात की ते आपण एकदा वाचायला घेतलं ना तर पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला सोडवतच नाही, इतकं आपल्याला ते भारावून टाकतं, इतकं ते कथानक आपल्याला खिळवून ठेवतं सतत आपल्या मनामध्ये आता पुढे काय होईल. तर या पद्धतीने ते कथानक दिलेलं आहे का. तुम्हाला कथालेखन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच जातं की कथेमध्ये अशा पद्धतीचं की उत्कंठा वाढवणारं पुढे काय होईल अशा पद्धतीचं कथानक आपलं, ती गोष्ट आपल्याला फुलवायची आहे, ती गोष्टीचा शेवटपर्यंत असं वाटलं वाचावं असं वाटलं पाहिजे. नाही तर कधी कधी असं होतं की थोडंसं वाचलं आणि हां मला माहिती आता काय होणार आहे पुढे, तर अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे. म्हणून खिळवून ठेवणारं उत्कंठावर्धक आहे का. त्यानंतर जर काव्यसंग्रह असल्यास मग कवितांचे भावसौंदर्य कुठले, विचार सौंदर्य किंवा अर्थसौंदर्य कशातून जाणवते. म्हणजे आता भावसौंदर्य कविता जर समजा असेल तर त्या कवितामध्ये भावसौंदर्य आहे का, म्हणजे भावना कशा व्यक्त केलेल्या आहे, किंवा विचार सौंदर्य कोणता विचार मांडलेला आहे त्याच्यामध्ये. हे तुम्ही रसग्रहण करताना तुम्ही त्याचा अभ्यास करतातच कवितांचं. किंवा त्या कवितेमध्ये काय काव्य सौंदर्य आहे, काय अर्थ सौंदर्य दडलेलं आहे. तर हेही आपल्याला बघायला पाहिजे. कविता कुठली भावना व्यक्त केलेली आहे, कुठला विचार मांडलेला आहे, कुठला अर्थ कवितेमध्ये. कधी कधी अर्थ इतका गर्भित अर्थ असतो की वरवर कविता वाचताना आपल्या लक्षातही येत नाही आणि खूप सुंदर अर्थ त्याच्यामध्ये दडलेला असतो. तर हे असे विशेष हे तुम्हाला कविता वाचताना लक्षात येतील. तर ते आपल्याला कळले पाहिजे. त्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी आहे. आता भाषाशैली म्हटल्यानंतर एखादं जर ग्रामीण कथानक असेल तो त्या कथेमध्ये जे ग्रामीण सगळं चित्रण केलेलं आहे, गावातील खेडेगावातील वगैरे असं सगळं वर्णन आलेलं आहे, तर मग तिथे त्यावेळेला त्या भाषाशैलीसुद्धा ती त्या पद्धतीचीच हवी ना. म्हणजे उदाहरणार्थ विदर्भाबद्दलचं तुम्ही सगळं सांगणार असाल, ते सगळं जे कथानक आहे ते विदर्भामध्ये घडतं आहे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही मुंबई पुण्याची भाषा दिली, तुम्ही प्रमाण भाषेमध्ये लिहिलं तर ते इतकं मनाला भावणार नाही. त्या कथेतला जिवंतपणाच हरवून जाईल आणि त्यामुळे भाषाशैली सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्यानंतर
पुस्तकाची सुरुवात आणि शेवट पण आकर्षक आहे का? बघा, हे पण खूप महत्त्वाचं असतं की सुरुवातसुद्धा आकर्षक असतं तर आपल्याला पुढे वाचावंसं वाटतं. सुरुवातीलाच कधी कधी गंमत अशी मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला असं देतात की शेवट काय दिलेलं आहे ना हे सुद्धा सुरुवातीला सांगून टाकतात, ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो. आणि मग ते शेवट तसं झालेलं ना तरी पण आपल्याला असं वाटतं, जरी शेवट कळला असला तरी नाही, हे सगळं कसं घडलंय, हे का झालंय, हे असं सांगून सुद्धा कथानक पुढे नेलं जातं. तशा पद्धतीची सुरुवात असते. कधी कधी सुरुवात काहीतरी वेगळी केलेली असते किंवा एखाद्या कथानकामध्ये अगदी पूर्ण ते नायक असतो, तो लहानपणापासून ते मोठा होईपर्यंत सगळ्या घटना प्रसंग त्या नायकाच्या बाबतीत काय घडलेले आहेत ते सांगितलेलं असतं. पण सुरुवात ही आकर्षक हवी, तसाच शेवटसुद्धा आकर्षक हवा. नाहीतर आपल्याला असं म्हणतो की छान होतं पण शेवट नाही आवडला किंवा शेवट नाही पटला बाबा, असं काहीतरी होतं. तर तसं नाही झालं पाहिजे. त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं जे विजयाताईंना वाटतं ते म्हणजे पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? म्हणजे लेखकाचा नेमका काय हेतू आहे, काय उद्देश आहे, तो उद्देश नुसतं त्याला वाटला आणि लिहिलं असं नाही. असं आहे का, असं आहे की मला जे सांगायचं आहे त्याच्यातून काहीतरी मुलांना, काहीतरी लोकांना, समाजाला काहीतरी शिकवण मिळायला पाहिजे, काहीतरी संस्कार माझ्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना, लोकांना संस्कार घडले पाहिजे. जसं आपण आता श्यामची आईबद्दल बोललोच की श्यामची आई किती संस्कार करणारं पुस्तक आहे, किती मूल्य रुजवलेली आहेत त्याच्यामध्ये, एक चिरंतन मूल्य रुजवली असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये. मग तो संदेश, तो उपदेश त्या कथानकातून आपल्यापर्यंत पोचतोय की नाही, आपल्याला मिळतो की नाही, आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्यावर होतोय की नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी एक उदाहरण देते माझ्या बाबतीत घडलेलं की मी खूप लहान होती, मला वाटतं साधारणतः मी खूप लहान म्हणजे 7वी-8वीच्या वर्गात असं असेल तेव्हा म्हणजे खूप लहानही नाही. आणि नुकतंच मी असं वाचायला वगैरे सुरुवात केलेली होती, आवडायला लागलेलं होतं वाचायचं. आणि त्यावेळेला माझ्या हाती ना एक 70 दिवस हे पुस्तक आलेलं. मला त्याचे लेखकही आता आठवत नाही आहे, पण ते पुस्तक मी वाचलं आणि मला आठवत आहे की त्याच्यामध्ये असं कथानक होतं की एक विमान कुठेतरी लांब असं डोंगरावर, पण तिथे बर्फाच्छादित पूर्ण तो प्रदेश आहे आणि तिथे कोसळतं. खूप जुनी घटना असते ती, काही संपर्काचं काही साधन नाही आहे वगैरे. आणि त्यामध्ये मग ते कोसळल्यानंतर जवळजवळ 70 दिवस त्या विमानातले प्रवासी कसे काढतात, त्याच्यातले काहींचा मृत्यू होतो आणि मग लोकांना खूप वाईट याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही की आपल्याबरोबर बसलेल्या माणसाचा मृत्यू झाला आणि त्याचं मांस खायची वेळ ह्या लोकांवर येते. मला आत्तासुद्धा हे सांगताना खूप वही वाटतंय की त्या लोकांवर इच्छा नसते पण खायची, किंवा आपल्या बरोबरचा कोणीतरी जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला त्या पद्धतीत ते जगण्यासाठी त्यांना ते सगळं करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनावर जो परिणाम झाला ना की मला इतकं त्या दिवसापासून वाटलं की आपण किती अन्नाला नावं ठेवतो, आईला किती सहज सांगतो, आई मला ही भाजी आवडत नाही, मी नाही खाणार, किती पटकन बोलून टाकतो. पण असे दिवस काढलेले लोक आहेत, किंबहुना आपण समाजामध्ये बघतो सुद्धा की किती गरीब लोक आहेत, रस्त्यावर भिकारी मुलं असतात बिचारी, त्यांना जे असेल शिळं पाकं ते खातात की. तर याचा परिणाम आपल्या मनावर किती होतो, त्या पुस्तकातून, त्या कथेतून किती होतो. तर माझ्यावर तो झालेला परिणाम आहे की त्या दिवसापासून ते पुस्तक वाचल्यानंतर मी ठरवलं की मी कधी नावं नाही ठेवणार जेवणाला, आईने हीच भाजी करावी तीच भाजी अशी कधी अपेक्षा करणार नाही. जे समोर आहे ना ते आनंदाने खाईल. उलट मी समजेल की आपल्याला किती चांगलं अन्न मिळतं. हे सगळं हा परिणाम आपल्यावर जो झालेला असतो त्या पुस्तक वाचनातून होतो. आणि त्यामुळे आपल्या मनावर झालेला परिणाम म्हणा किंवा त्या पुस्तकातून कोणते मूल्य रुजवलेले आहेत हे महत्त्वाचं. कोणता उद्देश दिलेला आहे, कोणता संदेश दिलेला आहे, किंवा एकत्रित परिणाम काय झालेला आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. तर आपल्याला साहित्यकृतीचा जेव्हा रसास्वाद घ्यायचा असतो तेव्हा ही सगळी मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात.
खूप तुम्हाला अवघड वाटतं कधी कधी की मला विद्यार्थी म्हणतात ताई हे सगळं लक्षात राहणं, हे मुद्दे लक्षात राहणं खूप अवघड आहे. पण नाही विद्यार्थ्यांनो, फार काही अवघड नाही आहे. पहिला आपल्याला वाङ्मय प्रकार कुठला असतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर मग त्याच्यातली व्यक्तिरेखा, वाङ्मय प्रकार झाला की मग व्यक्तिरेखा लक्षात ठेवायचं. मग व्यक्तिरेखेचा स्वभाव कसा आहे तो लक्षात ठेवायचं. व्यक्तिरेखा सहज आलेली आहे का कृत्रिमता त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर कथानक, मग कथानक झालं की मग कवितांचं भाव सौंदर्य आहे, आशय सौंदर्य आहे, अर्थ सौंदर्य आहे, विचार सौंदर्य आहे. त्यानंतर भाषाशैली आणि मग मूल्ये, उद्देश, संदेश काय आलेला आहे, मनावर एकत्रितपणे परिणाम होतो की नाही. तर फार काही लक्षात ठेवायला मला वाटत नाही अवघड आहे. 3-4 मुद्दे वाङ्मय प्रकार, त्यानंतर व्यक्तिरेखा, व्यक्तिरेखाचे 2 मुद्दे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कथानक लक्षात ठेवायचं. कथानकांनंतर लगेच कविता, कवितानंतर मग भाषाशैली आणि मुद्दे, मूल्य आणि उद्देश, संदेश वगैरे. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न किंवा हे लक्षात ठेवलं. हा प्रश्न म्हणून लक्षात ठेवू नका. तर आपल्याला रसास्वाद करण्यासाठी ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखाद्या पाठाचा रसास्वाद करायचा असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या की आपोआप तुमची छान तयारी होऊन जाते. तर हे समजलं सगळ्यांना?